खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून हत्येचा कट रचला होता अशी एका मराठी वृत्तपत्राला सुरेश धस यांनी मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी खळबळजनक दावा केलाय। खोक्या प्रकरणात विलन ठरवून आपल्या हत्येचा कट रचला गेला असा दावा सुरेश धस यांनी केलेला आहे। एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांनी आरोप केलाय। सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात आपल्याला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणात विमानाची तिकीटं फाडून राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक थेट मुंबईत आणण्यात आली। त्यांना खोक्यानं सुरेश धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत सांगितल्याचं सुरेश धस म्हणालेले आहेत। एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये खळबळजनक दावा करण्यात आला। सतीश भोसलेनं सुरेश धस यांना हरणाचं मांस पुरवलं असं बिश्नोई समाजाला सांगितलं गेलं आणि बिश्नोई समाजाची काही माणसं राजस्थानमधून मुंबईत आणण्यात आली असा दावा सुरेश धस यांनी केला आणि त्यांच्याकडून आपल्याला मारण्याचा कट आखला गेला असा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केलेला आहे। सतीश भोसले याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरेश धस यांच्यावर देखील आरोपांच्या फैरी चढल्या। सतीश भोसले आणि सुरेश धस यांचे निकटचे संबंध असल्याचे दावे करण्यात आले। तसे फोटो तसे व्हिडिओ व्हायरल झाले, ऑडिओ क्लिप्स देखील व्हायरल झाल्या होत्या आणि त्यावरून सुरेश धस यांच्यावरती आरोप झालेले होते। वाल्मिक कराड आणि त्यांच्या टोळीविरुद्ध आक्रमकपणे बोलणारे सुरेश धस त्यांचा कार्यकर्ता सुद्धा सर्वसामान्यांना मारहाण करतो, त्याच्याकडे सुद्धा अमाप पैसा आहे याची पुष्टी करणारे व्हिडिओ समोर आलेले होते आणि त्यानंतर सुरेश धस यांच्यावर देखील आरोप झाले आणि या आरोपांद्वारे आपल्याला बदनाम करून आपली हत्या करण्याचा कट आखला होता असा दावा असा आरोप सुरेश धस यांनी केलाय। कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, सुरेश धस यांच्या या दाव्यानं मोठी खळबळ माजली आहे, काय म्हटलंय सुरेश धस यांनी? सुरेश धस यांनी हा दावा केलेला आहे आणि त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की खोक्या प्रकरणामध्ये आपल्याला अडकवण्याचा या ठिकाणी प्लॅन केलेला होता। बिश्नोई गँगचे काही गुंड जे आहेत त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलेलं होतं आणि आपला खून करण्याचा देखील प्लॅन या ठिकाणी आखला होता अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये हरणाची शिकार या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि ते मांस पुरवलं जातं आणि ते सुरेश धसांना या ठिकाणी मांस पुरवलं जातं अशा पद्धतीचं देखील त्यामध्ये बोललं गेलेलं आहे। आणि सतीश भोसले जो अटक करण्यात आलेला होता आणि त्यानंतर हा सगळा प्लॅन केला गेला असं देखील त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे। प्रज्ञा, त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, त्यांनी तसे काही संकेत दिलेत का? त्या मुलाखतीतून काही स्पष्ट झालंय का? नाही, या संदर्भात त्यांनी काही स्पष्टता केलेली नाही। मात्र हे कोण होते, आता या सगळ्या प्रकरणात त्याही महत्त्वाचं म्हणजे ते काही पोलिसांमध्ये तक्रार करणार आहेत का, त्यांच्याकडे या सगळ्या संदर्भात काही माहिती आहे का, कुणी कशा पद्धतीने केलं आणि त्यांना कुणी हे सांगितलं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यांनी हे आरोप या ठिकाणी केलेत की या कटामध्ये आपल्याला अडकून आपल्याला संपवण्याचा डाव काही लोकांनी रचलेला होता। मात्र आता हे काही लोक कोण याचं उत्तर खरं तर धस यांच्याकडनं अपेक्षित आहे आणि ते त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे मात्र त्यांनी यामध्ये स्पष्ट केलेलं नाहीये। प्रज्ञा, या सगळ्यामध्ये सुरेश धस यांची प्रतिमा फार मलिन झाली होती। म्हणजे वाल्मिक कराड प्रकरणात जे अग्रेसर होऊन आक्रमक होत होते त्यांचाच कार्यकर्ता अशा पद्धतीनं लोकांना मारहाण करतो, पैसे उधळतो, त्यामुळे सुरेश धस यांची प्रतिमा देखील या सगळ्यामध्ये मलिन झाली होती। नाही, निश्चित आहे, कारण की या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश धस पहिल्यापासून म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं होतं आणि त्यातच हा एक व्हिडिओ आला आणि त्यानंतर सुरेश धस यांचा तो जवळचा कार्यकर्ता होता, ऑडिओ कॉल होता ज्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा ऑडिओ कॉल होता, तो व्हायरल झाला आणि पैसे उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, बॅटनं एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामुळे सुरेश धस यांना घेरण्याचा निश्चित या सगळ्या प्रकरणामध्ये प्रयत्न झालेला होता। मात्र त्यातनं या सगळ्या प्रकरणात त्यांना कुठेही अडकवण्यात यश ज्यांना कुणाला अडकवायचं होतं त्यांना आलेलं नव्हतं। त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की कायद्यानुसार जी काही कारवाई करायची आहे खोक्यावरती करा। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये साहजिकच जिल्ह्यातल्या वर्चस्वाची लढाई होती हे निश्चित आहे, कारण की जर तुम्ही आमच्या बाजूची प्रकरणं बाहेर काढता तर आम्ही तुमच्या बाजूची प्रकरणं बाहेर काढू अशा पद्धतीचा थेट इशारा देखील काही दिवसांपूर्वी म्हणजे उपोषणाला ज्यावेळी लोक बसलेले होते वाल्मिक कराड
यांना सोडण्यासाठी त्यावेळी देखील करण्यात आलेला होता। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता नवा कुठला प्लॅन केला गेला होता का, की या खोक्याच्या प्रकरणामध्ये सुरेश धसांना कसं अडकवता येईल, मांस या ठिकाणी पुरवलं जातं त्यामुळे हरणाच्या शिकारीचा भाग म्हणून त्यांच्याकडे कसं बघितलं जाईल, किंवा जसा आरोप त्यांनी केलाय की बिश्नोई गँगचे काही लोक विमानातून या ठिकाणी आणून त्यांचा या ठिकाणी त्यांना संपवण्याचा प्रयत्न करण्याचा प्लॅन केला होता का, आता हा तपासाचा निश्चित भाग आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये धस काही कायदेशीर प्रक्रिया करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, बरोबर आहे, कायदेशीर प्रक्रिया ते करतात का, पोलिसांना या सगळ्या संदर्भात काही सविस्तर माहिती देतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर खोक्या प्रकरणात विलन ठरवून हत्येचा कट रचला होता असा आरोप सुरेश धस यांनी केला। एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केलेला आहे। बिश्नोई समाजाची काही माणसं राजस्थानमधून इथे आणली गेली होती आणि सतीश भोसलेनं आपल्याला हरणाचं मांस पुरवलं असं त्यांना सांगितलं गेलं होतं आणि या प्रकरणी आपल्या हत्येचा कट रचला होता असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।